नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजे अपडेट देणार आहे. आपण समोरील उपग्रह छायाचित्रावर बारकाईने निरीक्षण केलं तर दिसतं आहे की आज आपण सांगितलं होतं की 21-22 तारखेला एक WD सक्रिय होण्याची शक्यता असल्यामुळे गुजरात मार्गे उत्तर महाराष्ट्रात अधिक ढगाळ परिस्थिती निर्माण होईल आणि त्या पद्धतीची ढगाळ परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. आपण समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये बघतो महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ढगाळ परिस्थिती तयार झाली असून काही विभागात हलका शिडकाव होण्याची शक्यता आहे. मात्र फार पाऊस या ढगांमधून पडण्याची शक्यता नाही. मात्र थंडीच्या प्रमाणावर याचा परिणाम होणार आहे. आपण कालच्या अंदाजामध्ये बघितलं होतं स्कायमेटमध्ये 31 तारखेला महाराष्ट्रात पावसाची शक्यता काही जिल्ह्यांमध्ये वर्तवण्यात आलेली होती. मात्र स्कायमेटनी 31 आणि 1 तारखेची पावसाची शक्यता मागे घेतली आहे. 4 जानेवारीला पहिल्यांदा विदर्भात पावसाची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे. म्हणजे जवळपास 21 तारखेपासून 3 जानेवारीपर्यंत पावसाची शक्यता महाराष्ट्रात स्कायमेटने वर्तवलेली नाही. ECMWF मॉडेलचा अंदाज बघितला तर 30 तारखेपर्यंत महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारची पावसाची परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज नाही.